एक राजकीय कैदी नाशिकहून आर्थरोड जेलमध्ये येणार आहे म्हणून कुलकर्णी नावाचा जो जेलर होता तो आपला फुल ड्रेस टोपी हे ते सगळं घेऊन काठी वगैरे घेऊन सगळा व्यवस्थितपणे आला आणि 16 पोलीस मला घेऊन तिथं ना आर्थरोड जेलमध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं उतरा आता खाली आणि जेलमध्ये तो जेलर माझ्याकडे बघतच राहिला आणि इकडे तिकडे न बघता तो धावत आला आणि त्यानं मला मिठीच मारली जेलरनं. मग सगळे पोलीस चकित होऊन बघत राहिले. अरे कृष्णा तू इकडे कुठे? पुन्हा असं असं मला त्यांनी स्थानबद्ध करून कोण इकडे आणलेलं आहे. सर तू काय काळजी करू नकोस तू ये आता म्हणून. कोण होते ते? तो माझा क्लासमेट. अच्छा, म्हणून ते तुम्हाला मराठी शाळेपासून कॉलेजपर्यंत माझा क्लासमेट कुलकर्णी. तो तिथे जेलर झाला होता आणि त्याचा क्लासमेट होता तो कैदी म्हणून आला होता. अच्छा, ही एक मोठी गंमत. म्हाताराई तुकानी अवघे पाऊन सेवय मान. आज एकदम नाट्यसंगीत. हा मग पूर्वीची नाटकं, पूर्वीचं संगीत, पूर्वीची गाणी, पूर्वीचे नायक एकदम एव्हरग्रीन. मला सांग, एव्हरग्रीन, चिरतरुण, सदाबहार व्यक्तिमत्व कोण? देव आनंद. अरे तसं नाही, देशासाठी कुस्तीमध्ये जागतिक दर्जाचं पदक ज्यांनी मिळवून दिलं ते कोण? पीठ पे मारा सीने पे खाओगे, जय श्रीराम, तारा सिंग. अरे बाबा, ज्यांना गांधीजींचा सहवास लाभला, गांधीजींनी ज्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली ते. हा म्हणजे 7 बहिणींच्या पाठीवरचा 8वा श्रीकृष्ण. अरे ज्यांचे धडे शाळा कॉलेजमध्ये अभ्यासासाठी आहेत, अशी आपलातून व्यक्ती म्हणजे आपले सर्वांचे लाडके आप्पा. अगदी बरोबर, कॉम्रेड कृष्णा मेणसे. चला तर मंडळी, रिअल हिरोजच्या आजच्या भागात आपण भेटूयात आपले लाडके आप्पा म्हणजेच कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना. नमस्कार आप्पा. नमस्कार. मला सांगा, तुम्ही कुस्तीमध्ये कसा आलात आणि त्यावेळेच्या तुमच्या कुस्तीच्या आठवणी ऐकायला मला खूप आवडेल. 1951 साली मी आर्किटेक्ट कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो आणि त्यावेळेला बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार हे 4 जिल्हे हे मुंबई इलाक्यामध्ये होते. अच्छा. त्यामुळे इलाका होता मोठा आणि त्याच्यानंतर इंटर युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स जाहीर झाले. हे स्पोर्ट्स जाहीर झाल्यानंतर कॉलेजमध्ये चर्चा सुरू झाली की हे स्पोर्ट्स आहेत किंवा या स्पोर्ट्समध्ये आपण भाग घ्यायचा. तर मी सांगितलं मला लहानपणापासून कुस्तीची आवड आहे आणि कुस्ती मी केलेली आहे. अच्छा. कारण असं की माझ्या घरासमोरच विजय आखाडा म्हणून एक तालीम होती आणि माझे वडील लहानपणीच वाढले. आईनं मला सांभाळलं. आमच्या घरी शेती होती आणि शेती असल्यामुळे घरी म्हैसही होती किंवा आई मला म्हशीचं ताजं दूध काढून प्यायला द्यायची आणि सांगायची जा आता कुस्ती करायला. अशा त्यांना मी कुस्तीची सवय केली आणि कुस्तीची मला आवड निर्माण झाली. आणि कॉलेजमध्ये म्हटल्यानंतर अरे कुस्ती तर मी तयारच आहे, पण कुस्तीचं समजून घेतलं पाहिजे. कुस्तीमध्ये वेगवेगळे वजनाच्या कुस्त्या असतात त्या काळामध्ये, बँटम वेट, हेवी वेट असे. आणि मी वजनात कमी होतो त्यामुळे बँटम वेटमध्ये मी कुस्ती करत होतो. किंवा कॉलेज मग कसं झालं की पहिल्यांदा कॉलेजच्या कुस्त्या करायच्या. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कुस्तीला यायचं
मग आले कॉलेजचे निळाले विद्यार्थी निळ्या वर्गातले आले आणि कुस्तीचा आखाडा तिथं तयार करून आम्ही मैदानामध्ये कॉलेजच्या तिथं कुस्ती केली अच्छा. आणि मी तिथं 3 कुस्त्या जिंकल्या बर. आणि मी माझ्या याच्यामध्ये बँटम वेटमध्ये कॉलेजमध्ये पहिला आलो. बर. पहिला आल्यानंतर एवढ्यावर झालं नाही तर हे 4 जिल्हे जे आहेत तर 4 जिल्ह्यांच्या कुस्त्या गदगला झाल्या. बर बर. कर्नाटकामध्ये गदग म्हणून आहे तिथं झाल्या. अच्छा. आणि तिथे गेल्यानंतर मी पुन्हा निळ्या कुस्त्या केल्या तिथे आणि तिथे मी चॅम्पियन ठरलो. बर. आणि नंतर मग असं झाल्यानंतर मग तेव्हा मुंबई इलाका होता. हा हा. निळ्या भागातले लोक निळे कॉलेजचे विद्यार्थी त्या भागातले त्या भागात पुस्तकातून प्रतिनिधी झाले हा हा. आणि अलाहाबादला बर. मध्य प्रदेशमध्ये हा हा. आता प्रयाग म्हणतात त्याला बर. ते गंगा यमुनेचा संगम संगम आहे. आहे ते. बर. त्या कॉलेजमध्ये हा कुस्त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला. बर. आणि बेळगावहून आम्ही 4 जण ही कुस्तीसाठी निघालो. त्यामध्ये मी बँटम वेटला होतो, ईव्ही वेटला एकटा होता, बर. दुसऱ्या वेटला एकटा होता आणि एकटा आमच्या सोबत म्हणून तो आला होता, कुस्तीची आवड असलेला. बर बर. आणि आम्ही गंमत अशी की 3ऱ्या वर्गातनं 3rd क्लासला आम्ही रेल्वेला गेलो बर. आणि तिथं पोचायला 2 दिवस लागले बर. अलाहाबादला. अच्छा. इथून जायचं बिदरला, गाडी बदलायची, हा हा हा. तिथून नंतर मग मुंबईला जायचं, असं करत करत आम्ही अलाहाबादला पोहोचतो. बर. आणि रस्त्यात रेल्वेमध्ये काय मिळेल ते खायचं, हे करायचं. आणि कुस्ती करायची आहे जाऊन तिथे, चॅम्पियन व्हायचं आहे आणि आपण हे कसं काय, अरे चला माझं काय असेल ते करूया आपण. आणि गेलो आणि गेल्यानंतर त्या लोकांनी आमचं चांगलं स्वागत केलं, त्या कॉलेजच्या लोकांनी, ज्या ठिकाणी युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स होते तिथे. आणि नंतर आमची राहण्याची व्यवस्था त्यांनी चांगली केली. बर. आणि जेवण दिलं आम्हाला. जेवण दिल्यानंतर पुरी होती, भाजी होती आणि पुरी तोंडात घातली मी आणि ती बाहेर काढली. का का? तर मोहरीचं तेल. अच्छा. सरसो का तेल. मोहरीच्या तेलाचा आणि आपला काही संबंध नाही. संबंधच येत नाही. खरंय. माझा एक मित्र होता, तो पाठीवर मारला थाप, म्हणून काय असेल ते खा, मला उद्या कुस्ती करायची आहे. पण कसं बसं काय ते खाल्लं. अशा तऱ्हेनं कुस्तीचा दिवस उजाडला. बर. आणि गमत होती की आता पण ज्या आमच्या कुस्त्या झाल्या त्या मातीच्या आखाड्यात झाल्या. बर. आणि इथे युनिव्हर्सिटीच्या स्पोर्ट्समध्ये ते मॅटवरती होतं. अच्छा. मॅट कुस्ती. चौकोनी असा मॅट होता, बरोबर. आता रुंद होता, लांब रुंद असा. आणि ती मॅट होती ना, ती इतकी छान होती की असा आदळलं कुणाला कुस्तीतनं तर त्याला काय होणार नाही, इतकी ते छान होती. पण आम्हाला त्या मॅटची सवय नव्हती. हे पण मग तिथे कुस्तीचं मग सुरू झालं. सुरू झाल्यानंतर युनिव्हर्सिटीचे प्रिन्सिपॉल आणि त्याच्यानंतर कोण प्रमुख लोक आणि कुस्तीचं ज्याच्याकडे काम सोपवलं होतं, आयोजक, हे सगळे तिथे जमले आणि नंतर कुस्तीला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर माझी कुस्ती आल्यानंतर पहिल्याच कुस्तीमध्ये पुण्याचे एक काय ते नाव आहे त्यांचं विसरलं आता, ते कुस्तीसाठी माझ्याबरोबर आले प्रतिस्पर्धी म्हणून पुण्याचे. त्यांच्याबरोबर कुस्ती झाली आणि 4 मिनिटामध्ये मी त्यांना चित केलं आणि चित केलं पूर्णपणे. आणि गंमत अशी की तो माझा नंतर मित्र झाला आणि पतियाळाला गव्हर्नमेंटनं कुस्तीचं स्कूल सुरू केलं, त्याचा तो प्रमुख झाला. आणि आमचा पत्रव्यवहार आणि फोनवरती बोलणं नेहमी व्हायचं. आणि शिक्षणासाठी काही विद्यार्थी मी इथून पाठवले तर ताबडतोब तो ॲडमिट करून घ्यायचा तिथे.
आणि फुकट जेवण हे ते वगैरे आणि तो शिकवायचा. बर. असा तो एक भाग झाला. आणि त्याच्यानंतर मग दुसरी गोष्टी अशी की पंजाबचा एक पैलवान होता. बर. त्या युनिव्हर्सिटीनं आलेला बर. आणि त्याचा वस्ताद आला माझ्याकडे पहिल्यांदा आणि त्यानं माझे हात वगैरे असे दाबून बघितले. बर. हां म्हणजे कसं आहे बरं. आणि मग आपल्या त्या विद्यार्थ्याला त्यांना सांगितलं, अरे काही काळजी करू नकोस, हा काय कुस्ती करणार आहे, तो जा मारा. आणि तो असा असा करत आला तर त्याला विश्वास आला की एका हडकुळ्या माणसातून कुस्ती करतोय म्हटलं. तो असा असा करत आला, त्याचा हात धरला आणि मी दोन्ही पछाड गावावरती त्याला असा मारला की 29 सेकंदमध्ये मी त्याचा पराभव केला. अरे वा. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि गडगडाट झाला टाळ्यांचा. आणि नंतर ते चान्सलर होते युनिव्हर्सिटीचे, ज्यांनी हा प्रोग्राम केला होता, हे म्हणाले अशी कुस्ती मी पाहिली नाही आणि याच्या पुढे कधी बघेल असं मला काय वाटत नाही. बरोबर. असा त्यानं मी शेवटची कुस्ती ही अलाहाबादला जिंकली. फक्त 29 सेकंदामध्ये. 29 सेकंदामध्ये. आणि प्रतिस्पर्धी तुल्यबळ नसताना सुद्धा, म्हणजे एक अगदीच पैलवान आणि एक अगदीच म्हणावं तर किरकोळ माणूस असं. तर तुमची जी शरीरयष्ट तुम्ही सांगितला, पैलवान असून सुद्धा तुम्ही फार किरकोळ किंवा साधारण होतात, तर त्याचं कारण काय? म्हणजे तुम्ही माळकरी होतात म्हणून काही मांस मच्छी खात नव्हतात किंवा तुम्हाला आहार मिळत नव्हता किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी तशी नव्हती, म्हणजे काय कारण होतं? हे आता सगळं सांगितलं पाहिजे की आमच्या घरामध्ये माझ्या 7 बहिणी. बर. आणि मी 8वा. मी 8वा मुलगा म्हणून माझं नाव कृष्णा ठेवलं. बर बर. आणि 7 बहिणी. 7 बहिणीपैकी ह्या वेळेला प्लेग, कॉलरा हे आजार व्हायचे. त्याच्यामध्ये 3 बहिणी माझ्या नाही. बर. मला ही ते कल्पना नाही. अच्छा. तर मी 8वा आहे शेवटचा. त्याच्यानंतर 4 बहिणी होते आणि मी एकटाच भाऊ असल्यामुळे त्यांचा सगळ्या बहिणी माझ्यावरती फार प्रेम करायच्या आणि मला लाडानं वाढवायच्या. खायला देणं, हे करणं, ते करणं. आणि आमची शेती होती. शेतीमध्ये भात हे तेल वगैरे चांगलं पिकायचं, व्यवस्थित करायचं. अशा तऱ्हेनं हे कुस्तीचं सगळं हे तुम्ही कुस्ती खेळत होता शाळा कॉलेज, म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून तुम्ही कुस्ती खेळत होता, पण त्याच वेळेला तुम्ही चळवळीत सुद्धा काम केलंय असं मी ऐकलंय. मग त्या स्वातंत्र्याच्या असू देत किंवा आपल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या असू देत, तर त्याविषयी जरा ऐकायला. कुस्तीचं आहे ना, हे काय विशेष माझ्या आयुष्याच्या दृष्टीनं काय विशेष नाही. बर. कुस्ती झाली, जिंकली, भारतामध्ये पहिला आलो, चॅम्पियन झालो, त्याचे फोटो आले सगळ्या पेपरमध्ये, इकडे तिकडे. मला सर्टिफिकेट दिलं, गोल्ड मेडल दिलं, माझं सगळं कौतुक झालं. इकडे आल्यानंतर कॉलेजमध्ये सत्कार झाला, हे सगळं झालं. पण मला राजकारणाची आवड ही फार पूर्वीपासून आहे. 1946 साली स्वराज मिळायच्या अगोदर त्यावेळेला मी मॅट्रिकला होतो. त्यावेळेला मॅट्रिक म्हणायचे. मॅट्रिकला होतो आणि आईनं फॉर्म भरायला ऐकडून पैसे मागून घेतले. आणि मी विचार केला, मॅट्रिक पासून मला कुठे ब्रिटिशांची नोकरी करायची आहे, मी मॅट्रिकला बसणारच नाही. आणि ते पैसे घेतले आणि माझ्या मित्रांच्याकडून आणखी थोडे इकडचे तिकडचे पैसे जमा केले आणि मी 1946च्या जानेवारी महिन्यामध्ये थेट वर्ध्याला गेलो. इथून बेळगाव, मिरज, पुणे असं करत करत वर्ध्याला महात्मा गांधींचा आश्रम होता सेवाग्राम, तिथं गेलो. आणि वर्ध्यापासून चालत चालत जावं लागलं. कपडे हे ते सगळं ओझं घेऊन आश्रमामध्ये गेलो. आणि नंतर तिथे महादेवबाई देसाई म्हणून एक प्रमुख होते आश्रमात. ते माझे आधी इतक्या लांब म्हणून आला, हिंदीमध्ये बोलायचे. इतने दुसऱ्या पाय आओ आओ
आराम करू. त्यांनी माझी चांगली व्यवस्था केली आणि सांगितलं की महात्मा गांधी हे मदुराईला गेलेले आहे अच्छा. आणि तिथे मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह आहे. अस्पृश्यांना मंदिरात घेतलं पाहिजे म्हणून ते मदुराईला सत्याग्रह करतायत आणि 5-6 दिवसामध्ये येते. म्हणून तोपर्यंत आरामात राहायचे. तर त्यांनी मला आश्रमात ठेवून घेतलं आणि मग आश्रमातली जी काही कामं होती, चरख्यावरती सूत कातायचं आणि थोडं साफसफाई करायची, स्वच्छता. सगळं व्यवस्थित जे काय करायचं ते सगळं काम मी केलं. आणि 5व्या-6व्या दिवशी महात्मा गांधी आले आणि संध्याकाळची त्यांची नेहमीप्रमाणे एक प्रार्थना सभा असायची. अच्छा. ती प्रार्थना सभेला जेवढे आश्रमातले लोक होते तेवढे सगळे जमले समोर. आणि त्यावेळेला महात्मा गांधींनी मला वर बोलू घेतलं आपल्या स्टेजवरती आणि पाठीवरती हात मारला आणि सांगितलं स्वातंत्र्यासाठी हवं ते बलिदान करण्यासाठी एक तरुण मुलगा 800 मैलाहून इथं आलेला आहे. याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळणं काय दूर नाही. ही 46 सालातली गोष्ट जानेवारीतली आणि 15 ऑगस्ट 47ला स्वराज्य मिळालं. तेव्हापासून मी राजकारणामध्ये आलो. बर बर. मग चळवळीमध्ये जे तुम्ही केला काम त्याच्यामुळे तुम्हाला काही म्हणजे तुरुंगवास वगैरे घडला का किंवा या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तुरुंगवास वगैरे काय भोगावं लागला नाही. बर. महात्मा गांधींच्या आश्रमातून आलो, बेळगावात आलो. बर. त्याच वेळेला गंमत अशी की क्रांतिसिंह नाना पाटील हे आणि त्यांचे काही सहकारी बेळगावात आले आणि आमचं घर शोधत आले. बर बर. आणि ते म्हणाले की मी असा हे आहे. अरे बापरे म्हटलं त्यांना कसं सांभाळायचं. मी महात्मा गांधींच्या आश्रमात आलो आहे म्हटल्यानंतर पोलिसांचं माझ्याकडे लक्ष होतं. तेव्हा ब्रिटिशांचं राज. मग त्यांना मी माझ्या मित्राच्या घरामध्ये ठेवलं. तो मित्र म्हणजे माझा अगदी जवळचा विश्वासू असा. ते तिथं राहिले. आणखी काही लोक आले आणि अशा तऱ्हेनं नाना पाटील इथं आले आणि नंतर मग ते म्हणाले चल तूही माझ्याबरोबर. आणि ते मला त्या सातारा वगैरे या सगळ्या भागातून गेले आणि त्यांच्या प्रतिसरकारच्या चळवळीमध्ये मी भाग घेतला आणि तेव्हापासून राजकारण काय असतं ते समजलं. पण गंमत अशी की नाना पाटलांच्या बरोबर मी राहिल्यामुळे मला अटक वगैरे काय झाली नाही. कारण त्यांचा तो भाग होता. त्या भागामध्ये कलेक्टर नव्हता, मामलेदार नव्हता, पाटील नव्हता, कुलकर्णी नव्हता, कोणी नव्हते. ते राज्य होतं ते फक्त नाना पाटलांचं होतं, क्रांतिसिंह नाना पाटलांचं. अशा तऱ्हेनं त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला मी आणि नंतर मग पुन्हा पूर्वीपणे बेळगावला आलो. ही बेळगाव जवळच सुतकट्ट्यापासून हुपरीपर्यंत हा जो डोंगर भाग आहे, काकती, कणबर्गी असा हा मुसंडी, या सगळ्या डोंगरामध्ये बेरड नावाची एक जमात आहे. बेरड. आणि त्या बेरडांचं काम काय, ते एक चोरी करणं, दरोडे घालणं हाच त्यांचा धंदा मुख्य. आणि बेळगावात आणि आसपासच्या ह्याच्या टोळ्या करून ते दरोडे घालायचे. हा एक भाग. दुसरा एक त्यांच्यातला वर्ग असा की चोरी करण्यासाठी म्हणून आणि दरोडे घालण्यासाठी म्हणून मजुरी म्हणून ते जायचे. अच्छा, म्हणजे टोळीमध्ये ते स्वतः काम करायचे. टोळीमध्ये जाऊन ते काम करायचे आणि जे लुटमार होऊन मिळतं त्याचा थोडासा हिस्सा यांना द्यायचे आणि त्यांना आश्वासन दिलेलं असायचं जर तुम्हाला अटक झाली तर तुमच्या घरच्यांची व्यवस्था आम्ही करतो आणि तुम्हाला कायदेशीरपणे काय सोडून आणायचं ते सोडून आणतो. अशा त्यांना 2 भाग. आणि तिसरा भाग असा होता की लहानशा त्या डोंगरामध्ये कुठं सपाट जमीन असली तर त्या जमिनीमध्ये शेती करायची आणि त्या शेतीवरती घरचं सांभाळण्याचा प्रयत्न करायचा.
किंवा असा विचार केला की या लोकांची संघटना आपण का करू नये, या बेड लोकांची. मग उलानूर बलुरानूर बसवतो अशी रानकेनं गावं आहेत बर आणि उलानूरपासून ती सुरुवात केली. तर तुम्हाला ते सांगितलं तर मुलं हे वाटलं, गंमत वाटेल. त्या गावामध्ये असे त्यांची सुधारणा व्हावी, त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना आरोग्य हे व्हावं आणि ज्या भागात ते राहतात तो भाग त्यांच्या मालकीचा व्हावा असा सांगणारा कोणीही त्यांना अद्याप कधी भेटला नाही अच्छा त्या बेडांना. हा हा आणि मग त्या बेडांचा दारू विकणं, चोऱ्या करणं हे असा धंदे सगळे चाललेले असायचे. हुल्यानूरला जाऊन हे सगळं लोकांना समजून सांगितलं आणि त्यांची भाषा वेगळी होती. अच्छा ती भाषा जाणणारा एक कार्यकर्ता आमच्याबरोबर होता. हा हा तो मी मराठीत बोलेन ते सगळं त्यांना सांगायचा चळवळकर आणि त्यांचं काय असेल ते मला सांगायचं. तुम्हाला सांग हे सगळं ऐकल्यानंतर एक घरची माऊली, तिला भयंकर आनंद झाला बर आणि ती म्हणजे आता एवढं तुम्ही उन्हात हे करून सगळं, कारण डोंगर पायी जायला रस्ता, हा हा रस्ताच नव्हता, बरोबर पायी जायचं, काटे हे ते झाडी झुडपं सगळ्यातनं जायचं. तिनं सोय जेवण करून जा म्हणून आम्हाला आग्रह झाला. आम्ही चौघजण होतो. बर बर मग आम्हालाही भूक लागली होती. ठीक आहे, जेवण करतो मला. अशा तऱ्हेनं त्या बेरड लोकांची आम्ही संघटना बांधली आणि सगळी गावं सुतकट्यापासून उरलीपर्यंत तुम्हाला एकत्रित करताना नसेल कदाचित, नाही इतके त्या काही सगळ्या करण्यासाठी डोंगर गाव- भागामध्ये फिरून आम्ही संघटना बांधली हम्म. आणि लाल बावटा त्यावेळेला आमच्या हातात असायचा. बर बर म्हणजे लाल झेंडा का हा लाल निशाण, लाल निशाण वेळा हातोड्याचं चिन्ह हा आणि हा लाल लाल निशाण, झेंडा बरोबर कामगार चळवळीचा तो हा, मुख्य हा. बावटा. हम्म. ते घेऊन आम्ही फिरत होतो. बरोबर आणि एकदा काय झालं, उजली बेळवडी म्हणून एक दुसरं एक गाव आहे, बर काकणीपासून जवळ आहे, या बरं. मेन रोड पासून जवळ आहे. अच्छा आणि त्यावेळेला काय होतं, तो सगळा भाग सांगली संस्थांमध्ये होता. हा हा हा. शापूर म्हणून इथं त्यांचं एक तालुक्याचं ठिकाण होतं मुख्य सांगलीचं. बर आणि त्या शापूरच्या ह्याच्यामध्ये हा डोंगर भाग सगळा बेरडांचा सगळा भाग यायचा. बर बर मग आम्ही एक संमेलन घेतलं सगळ्या बेरडांचं बर आणि आम्ही एक 5-6 जण कार्यकर्ते त्या संमेलनाला आलो होतो आणि पोलिसांना ते खबर लागली हा हे संमेलन घेतल्यामुळे. यायला लागले. हम्म. त्या गावामध्ये मोठं संमेलन घेतलं, लोक जमले, लाल बावट्याचे जाऊन तिथे हे झालं आणि या लोकांचं संमेलन घेऊन त्यांचे प्रतिनिधी घेऊन शापूरला जायचं हम्म. आणि शापूरच्या त्यांच्या प्रमुखाला भेटायचं आणि या लोकांना काहीतरी मदत करा, हम्म. त्यांच्या शिक्षणाचं बघा, त्यांच्या आरोग्याचं बघा, त्यांची घरं हे ते बघा, हे ठरवून आम्ही सगळं केलं होतं. आणि हे सगळं पोलिसांना समजलं, कारण त्यांचे पोलिसांचे काही हस्तक खबरी त्या असणार. बेडामध्ये होते. त्यांनी हां. पोलिसांना सांगितलं आणि आमची सभा चालू असताना अशा पोलिसांनी भरलेल्या गाड्या डोंगर चढून अशा वर येत होत्या आणि आम्ही बघितलं, आमच्या कॉम्रेडनी सांगितलं आणि पोलीस येत आहेत मग येऊ दे म्हटलं, काय आम्ही काय करतो आहोत, बरोबर चांगलंच करतो गावात आहोत. नाही सगळं काय. आणि गंमत अशी की ते पोलिसांना बघितल्यानंतर एकही माणूस तिथं सभेला हजर नाही. हा 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 सगळे पसार झाले म्हणजे गंमत अशी की ते कुठे पळून गेले नाही, ते तिथेच दडून राहिले, हम्म, हम्म, हम्म. लपून राहिले, आसपास लपून राहिली लपून राहिले. हे अटक झाली, काय झालं तर आमचं काय हे होऊ आमचं काय नये, त्याच्यात ह्या आलेले लोक आहेत ते त्यांचं ते बघून बघून घेतले काय. मग पोलीस आले आणि पोलिसांनी आम्हाला अटक केली. बर आम्ही 6 जण होतो. हा हा आणि गंमत अशी की त्याच वेळेला एक दौरा पडला होता हंदेगिनूर म्हणून एक डोंगराच्या पलीकडे एक भाग आहे तिथे, हम्म, हम्म. आणि तिथे लाल बावटा होता. बर
या वेळानेच तो दौरा घातला होता हा 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 किंवा हे मेंढसे आणि यांचा हा ग्रुप आहे, हा हा दौडे घालायला प्रोत्साहन देतोय ना, हा हा एक त्यांना पुरावा मिळाला बरोबर आणि आम्हाला अटक करून शहापूरला घेऊन गेले. हम्म. शहापूर हे सांगली संस्थांमध्ये होतं. आणि तिथे गेल्यानंतर त्या याच्यावरती एक बॉक्स होता, असा एक पेटी होती. बरं त्या पेटीवरती मी बसलो जाऊन तिथे आणि आमचे बाकीचे 1-4 जण होते ते बाहेर होते. मला एकट्यालाच बोलवलं पोलीस अधिकाऱ्यांनी. बरं बरं त्याच्याबरोबर हे उद्या भेटणे का नाही, तिचे भेटू म्हणून मला त्या पेटीवरचं उतरलं आणि जमिनीवरती बसवलं. हा हा बरं म्हटलं, मी मांडी पाय घालून तिथं बसलो. काय गंमत अशी की तेवढ्यात आणखी एक इन्स्पेक्टर आणि 5-6 पोलीस आत आले हम्म. आणि त्या फौजदाराला त्यांना लाच घेतलेली आहे म्हणून समजल्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्याला बडतर्फ करावं म्हणून ते आले. बरं बरं आणि इकडे तिकडे ते पैसे कुठे ठेवलेत काय शोधून आले. हम्म. तर ते पैसे त्यांना समोर त्याचा टेबल जो होता हा 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 लिहायचा हे कामाचा हम्म. त्याच्या खाली एक पॅड होता, असं त्या पॅडच्या खाली 10 रुपयाची नोटची अशी ही ठेवली होती. ती मी बघितली होती. हा हा ती पोलीस शोधल्यानंतर मी विचारलं काय आहे, त्यानं पैसे घेतले. मी दाखवतो म्हटलं आणि मी ते असं वर केलं हा हा आणि ती 10 रुपयाची नोट सापडली आणि पोलीस त्याला घेऊन गेले. बरं मग आम्ही काय करायचं, जाव तो मला हा आम्ही आलो परत. एकंदरीत भ्रष्टाचार काय नवीन नाही, पूर्वीच्या काळापासूनच सुरू आहे. मग काय झालं आपा सांगा, हा. मग काय झालं? तुम्हाला सोडूनच दिलं? सोडूनच दिलं. ते काय खटला पेटला काय काही घातलं? झालाच नाही. अच्छा, तुम्ही आता बेरडांसाठी काम केलं, चळवळीत काम केलं, साक्षात महात्मा गांधींना भेटून आलात. हे करता करता तुम्ही पत्रकारिता पण केली, ते कसं काय केलं? आणखी एक सांगायचं म्हणजे हम्म, स्वराज मिळाल्यानंतर हम्म. स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या लोकांना फ्रीडम फायटर म्हणून पेन्शन द्यायचं सुरू केलं. हा तर बेळगावच्या कलेक्टरना माहिती होतं हम्म, की मेन्से हे स्वराज्याच्या अगोदरपासून नाना पाटलांच्या बरोबर आणि महात्मा गांधींच्या बरोबर कार्य काम केलेले केलं. स्वराज्यामुळे त्यांनी बोलवलं हम्म. आणि ते पेन्शन द्यायला लागले. फ्रीडम फायटरना पेन्शन बरं बेळगावात बऱ्याच लोकांना हे मिळालं. मिळालेली बरं पण मलाही त्यांनी बोलवलं. हम्म, मी म्हटलं, मी जी चळवळीत भाग घेतला आणि घर सोडून महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये गेलो, नाना पाटलांच्या बरोबर काम केलं. काम केलं, ते काय पेन्शन घेण्यासाठी नाही. हम्म, हम्म. तेव्हा कृपा करून मला तुमची पेन्शन नको बरं म्हणून मी पेन्शन नाकारली आणि स्वातंत्र्य फ्रीडम फायटर पेन्शन ही मी घेतली नाही. बर एकीकडे लोक मी किती काम केले किंवा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नसताना पण मी किती स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला, मी कशा म्हणजे पोलीस स्टेशनच्या वाऱ्या केल्या हे सांगून फुकटची पेन्शन लाटायच्या ह्याच्यात असताना लोक आहेत. तुम्ही स्वाभिमान जपून ते सरकारची पेन्शन सुद्धा नाकारली, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मला सांगा, तुम्ही खूप काही पुस्तकं लिहिलेत, तुमचे काही धडे आहेत जे कॉलेजमध्ये घेतले जातात, तर त्याविषयी मला ऐकायला आवडेल. मला साहित्यामध्ये संत साहित्याचा फार आदर आहे. अभ्यासही केला मी त्यावर. अच्छा. आणि त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर एक चिंतन. बर. बसवेश्वर हे लिंगायत धर्माची स्थापना करणारे कर्नाटकातले प्रमुख मोठे संत 12व्या शतकात झाले. त्याच्यानंतर 100 वर्षांनी ज्ञानेश्वर झाले. अच्छा. ज्ञानेश्वरांनी पैठणपासून आळंदीपर्यंत सगळं ते ज्ञानेश्वर, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4 भावंड त्यांचे काय काय हे झाले आणि त्यांनी मग गीतेचा मराठी अनुवाद कसा केला आणि रेड्याच्या तोंडी वेद वळवले. तर मी पुस्तकात लिहिलंय की हे साप खोटं आहे. बर. ज्ञानेश्वरानं रेड्याच्या तोंडी वेद वाजवले, ओम ओम म्हणायला लावलं त्याला
हे साफ खोटं आहे. बर. तर शब्दाचा अर्थ शब्दार्थानं घ्यायचा नाही तर हा. भावार्थानं घ्यायचा. अच्छा. भावार्थानं घ्यायचा याचा अर्थ गेडा म्हणजे मूर्ख माणूस. हा. अरे काय आहे याला गेडा आहे, याला काय अक्कल आहे. बरोबर. म्हणजे ज्याला अक्कल नाही असं आपण म्हणतो बरोबर. त्या माणसाला यांनी ज्ञान दिलं. ज्ञान दिलं. ज्ञानेश्वरानं गीतेचा मराठीमध्ये अनुवाद केला आणि ती ज्ञानेश्वरी तयार केली, ती मराठीत केली आणि ती सगळीकडे गेली. सर्वमान्य केलं. त्यामुळे निर्बुद्ध लोकांना सुद्धा बुद्धी आली हा हा. अशा अर्थानं तो शब्द आहे. म्हणून तो रेड्याच्या तोंडून वेद वदवला. वेद बदलवला. हे सगळं असं ते पुस्तक लिहिलं बर. आणि ते पुस्तक जवळजवळ त्याच्या 10,000 मग प्रती खपल्या. लोकवाङ्मय प्रकाशन गृह मुंबई बर. त्यांनी ते प्रकाशित केलं. आणि मग ते पुस्तक इतकं लोकप्रिय झालं की बेळगावमध्ये इथल्या हायस्कूल कॉलेजमध्ये 11वीला आणि 12वीला त्या पुस्तकातले काही धडे बर. त्यांनी घेतले. मला सांगितलं, त्यांनी विचारून माझी परवानगी घेऊन घेतलं हा हा. आणि त्याबद्दल मला 3-3 हजार रुपये त्यांनी मानधन दिलं. अच्छा. पुस्तकातले धडे तुमच्या घेतलेले. आणि अमरावतीमध्ये BAच्या पुस्तकाचं एक नाव आहे पूर्णा म्हणून. कारण अमरावतीला नदी आहे ती पूर्णा नदी आहे हा हा. आणि त्या कॉलेजचं नाव पूर्णा आहे. बर. त्या ह्याच्यामध्ये BA फायनलला त्या पुस्तकाचा एक धडा त्यांनी तिथं घेतलेला आहे. बर. त्यांनी त्या बाबतीमध्ये मला कळवलं. असं आम्ही माझी संमती घेऊन त्यांनी ते केलं. अशा त्यानं त्या पुस्तकातलं हे झालेलं आहे. ज्यांचे धडे पुस्तकात अभ्यासाला आहेत असं चालतं बोलतं पुस्तक आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे आणि आपण त्याची मुलाखत घेतोय. खरंच आमच्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. तर आपण तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, तुम्ही अनेक कामं केलेली, जसे तुम्ही पैलवानकी केली, जशी तुम्ही चळवळीत भाग घेतला, तुम्ही तुरुंगवासी भोगला, तुरुंगात जाऊन आला, खूप सुंदर आठवणी आहेत तुमच्या. तर तशामध्येच तुमचे जे काही पुरस्कार मिळाले तुम्हाला जे काही मान सन्मान मिळाले आहेत तर त्याविषयी आम्हाला काही माहिती द्या. ते मान सन्मानाबद्दल सांगायचं अगोदर तुरुंगात किती वेळा गेलो, कुठं कुठं गेलो हे सांगणं गरजेचं आहे. जास्त गरजेचं हा, आहे. ते किस्से आम्हाला सांगा, खरंच आम्हाला आवडतील. काय झालं, 51 साली बेळगावमध्ये एक चळवळ सुरू झाली हुतात्मा चौकामध्ये. बर. आणि हा सीमा भाग सगळा महाराष्ट्रात गेला पाहिजे, मराठी भाषिक हे म्हणून जोरदार चळवळ झाली. त्या चळवळीत भाग घेऊन मी त्या हुतात्मा चौकात आलो होतो. पोलिसांनी गोळीबार केला. त्याच्यामध्ये 2 जण ठार झाले आणि 1 जण जखमी झाला, त्याच्या पायातनं गोळी गेली. रिक्षात धरून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्याला सोडून पुन्हा त्याच रिक्षानं परत आलो त्या ठिकाणी. तर त्याला पुन्हा टीअर गॅस हे ते सगळं चाललं होतं आणि शेवटी सगळं शांत झालं आणि लोक सगळे गेले. पोलिसांनी आकडू घातलं सगळ्यांना आणि चालत चालतचा खडेबाजार करून असा पोलीस चौकीवरून येत होतो. तेव्हा एक ओळखीचा पोलीस मला भेटला. तो मला बिनसे बऱ्याच लोकांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांना चहा नाही, जेवण नाही, पाणी नाही, काही नाही. बघ काय झालं तर कुठं काय. मग मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि बघतो तर सगळे बरेच ओळखीचे लोक ते चौकात होते ना, त्यांनाच पकडलं होतं आणि आणून इथं ठेवलं होतं आणि काहीच नाही त्यांना हे करायला. आणि ते मिनसे बघ काय ते बघ. मग गंमत म्हणजे इथे VA पाटील म्हणून ज्योती कॉलेजचे प्रिन्सिपल रिटायर झालेले तेही त्याच्यामध्ये होते. इथेच असतात बाजूला आमच्या. हे आठवण सांगतात केव्हा. मग थांबा म्हणाला, मी काय ते करतो. आणि गणपत गल्लीपासून उघड जाण्याचा एक रस्ता आहे, तिथे एक चिरमुरे आणि
फुटाणे आणि शेंगदाणे विकायचं एक दुकान होतं. हम्म. तो दुकानदार ओळखीचा होता. त्याला सांगितलं बाबा अशी अशी आमची पोरं सगळी उपाशी आहे, काय नाही आणि काय लागेल तेवढं घे मला. मग सिमेंटचं एक पोतं एक लहानसं, त्यात सगळे चिंबोरे बनले आणि शेंगदाणे थोडे घेतले आणि घेऊन त्या सगळ्यांना वाटून सगळे केलं. मग आता पाण्याचं काय करायचं? मग बाजूला तेंडुलकर म्हणून माझे मित्र होते, त्या पोलीस स्टेशनच्या बाजूला त्यांचं कापड दुकान होतं. ते पाणी, अरे पाणी काय, केवढं लागेल तेवढं पाणी काय, म्हणून त्यांनी एक गागर पाणी आणि एक तांब्या दिला वर. तो घेऊन मी उचलून आणून त्याचं पाणी दिलं, त्या ह्याला दिलं. सगळं ठीक झालं. पोरं जरा खुश झाली. मी म्हटलं आता घरी वाट बघत असेल आणि मी आलो नाही म्हणजे मला अटक झाली असं समजलं. मग मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर सगळ्यांना बरं वाटलं आणि माझं लग्न झालं होतं. माझं सगळ्यांना बरं वाटलं आणि नंतर मला जेव्हा वाढलं ते भरभर भूक लागली होती. मला जेवण करून घेतलं. थोड्यात पोलीस आले आणि दरवाजा ठोठावला. मेंसे आहे क्या घर में है, क्या बात है, चलो तुमको अटक हुई है. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट, प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली तुम्हाला अटक केलेली आहे आणि ही ऑर्डर आहे. आता काय करायचं, गेलं तर पाहिजे. मग सगळं सामान बांधलं, काही पुस्तकं घेतली, काही वह्या लिहायचं असेल तर घेतलं आणि घरातले लोक रडायला लागले. हे झाले, काय करणार. त्या पोलिसांच्या गाडीतनं पोलीस हेडक्वार्टरमध्ये बेळगावच्या इथे आणून ठेवलं तिथे रात्री. आणि तिथं काय हेच नाही, अंतरून नाही, पांघरून नाही, म्हणजे हे नाही अशी खोली अशी एक असं हे. पण तिथंच ते माझं सामान घेतलं ते ठेवलं तर पडलो असा. आधी त्रासलो होतो खूप दिवसभर. झोप आली मला आणि सकाळी उठून काही श्लोक म्हणायची मला आवड आहे. संस्कृतचा मी स्कॉलर आहे. ते संस्कृतचे खूप श्लोक घेतात. मग तिथे कोपऱ्यात एक लहानसं स्टूल सगळं होतं, त्याच्यावर बसतो आणि म्हणू लागलो. सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैः तृणैः वनगजा बलिनो भवन्ति गन्धैः फलैः मुनिवरा गमयन्ति कालं सन्तोषैः परं निदानम्. हा श्लोक म्हणत होतो. तेवढ्यात DSP पोलीस हेडक्वार्टरमध्ये ठेवली होती मला. DSP आता तसा दंड घालून असा असा करत आला. अरे हे काय धूळ आहे, काय बडबडतोय ते, आणि कोण तुला हे शिकवलं, हे हा श्लोक कोण शिकवला तुला. मी म्हटलं कॉलेजमध्ये असताना मी संस्कृतचा स्कॉलर होतो आणि मला श्लोक येतात हे. आणि हे मला सांगलीकर म्हणून आमचे प्रोफेसर होते, त्यांनी सगळं शिकवलं मला संस्कृतचं सगळं. अरे सांगलीकरचा माझा मोठा भाऊ DSP म्हणाला. आणि असा असा करत तो पुन्हा गेला आणि 15 मिनिटानंतर शिरा, उपीट, काय हे आणि चहा पाठवून दे. माझा अनुभव. एकूण तुमचा जेलवारी म्हणजे पाहुणचारवारी झाली म्हणायची. इथून नंतर मग मला इंदिरा जेलमध्ये ठेवलं आणि नंतर मग इथं सत्याग्रह सुरू झाला 9 मार्चला. आणि सगळे सत्याग्रही पुन्हा इंदिरा जेलमध्ये गेला आणि आलेले प्रत्येक जण म्हणायचे मला बेन्सनला भेटायचं आहे. आणि मग ते सगळे मग ते एकतर दंगाच व्हायला लागले. स्वतः काय करायचं. पण नंतर मला काय केलं तरी इंदिरेवर उचललं आणि नाशिकला नेऊन ठेवलं, एकदम दूर असं.
नाशिकला गेल्यानंतर एक गंमत अशी की नाना पाटील तिथे त्यांनाही स्थानबद्ध करून ठेवलं. आणि नाना पाटलांच्या बाजूची खोली मला त्यांनी दिली होती. आणि त्याच्या बाजूला कृष्णा देसाई म्हणून एक मुंबईचा कॉम्रेड होता, त्याची खोली दिली होती. आणि नाशिकला आल्यानंतर मला खूप बरं वाटलं. अण्णा म्हणतो आम्ही नाना पाटलांना. आणि त्यांच्याबरोबर काम केलेलं मी त्यांच्याबरोबर जेलमध्ये आलं म्हटल्यानंतर आणि त्यांनाही खूप बरं वाटतं. ये रे कृष्णा, तू काय काळजी करू नकोस, आम्ही आहोत इथे. हे राहिलो तिथे. आणि त्या जेलची सुद्धा एक गंमत सांगायची म्हणजे त्या वेळेला नाशिकला कुंभमेळा झाला गोदावरी नदीच्या तीरावर. त्या कुंभमेळ्यासाठी भारतातले सगळे साधू गांजा ओढत हे सगळे तिथे जमणार होते. आणि जेलमधले बरेचसे कैदी मला ताप आलाय, मला खोकला आलाय म्हणून सांगायचे. आणि त्या हॉस्पिटलचा जो हेड असतो, मुख्य डॉक्टर, सर्जन, त्याला ते बोलवायचे. ते येऊन आमची आठवड्यातून एकदा तपासणी करायचा. त्याला सांगायचं, हे बघा डॉक्टर, मला काय झालं नाही, पण मला काहीतरी झालं असं सांगून तुम्ही दवाखान्याला घेऊन चला आणि पोलिसांना अनेक 2 रुपये देऊन तो कुंभमेळा बघून येतो. असं करत करत जेलमध्ये बरेचसे लोक जाऊन आले. आणि नंतर मग तो एकदा हा आला, सर्जन आला तो, आणि नाना पाटील म्हणाले, नाना पाटील जाऊन आले होते. ते म्हणाले, या पोरांना काय केलंय, यांना काय तुम्ही हे करत नाही. मग ताबडतोब त्यांना त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि याला एक्सरे काढून हे करण्यासाठी घेऊन जायचं आहे म्हणून घेऊन मला तो गाडीतून पोलिसांना नाना पाटलाने 1-2 रुपये दिले आणि मला सगळा तो कुंभमेळा दाखवला. अशा त्यांना जेलमध्ये असताना सुद्धा नाशिकच्या कुंभमेळा बघितला. मग जेलमध्ये असताना इतक्या सगळ्या त्रासातून निघताना तुम्ही बाहेर पडण्यासाठी काही प्रयत्न केले नाही? प्रयत्न केले, फार प्रयत्न केले. मुख्य म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये हेबियस कॉर्पस हे प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा आहे ना, त्या कायद्याखाली आम्हाला अटक केली आहे, ती चुकीची आहे म्हणून आम्हाला मुक्त करावं म्हणून मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज केला. आणि त्या अर्जाची नोंद घेऊन मुंबई हायकोर्टानं नाशिकला त्या जेलरला सांगितलं की विन्सेना तुम्ही मुंबईला पाठवा, हायकोर्टात त्यांची केस चालणार आहे, सुरू होणार आहे. मग तिथे हायकोर्टानं मग जेलरनं आम्हाला सोडलं. पोलीसची गाडी आली, 16 पोलीस होते तिथे, हात्याला घेऊन बसलेले. मला तिथे ठेवलं आणि मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आणलं. तिथं मोठं चमत्कारिक घडलेलं आहे. आवडेल आम्हाला ऐकायला. हां, ते नक्की आवडेल, सगळ्यांना आवडेल. तिथं आल्यानंतर एक राजकीय कैदी नाशिकहून आर्थर रोड जेलमध्ये येणार आहे म्हणून कुलकर्णी नावाचा जो जेलर होता तो आपला फुल ड्रेस, टोपी, हे ते सगळं घेऊन, काठी वगैरे घेऊन सगळा व्यवस्थितपणे आला. आणि 16 पोलीस मला घेऊन तिथं ना आर्थर रोड जेलमध्ये आले. आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं उतर आता खाली आणि जेलमध्ये. तो जेलर माझ्याकडे बघतच राहिला आणि इकडे तिकडे न बघता तो धावत आला आणि त्यानं मला मिठीच मारली जेलरनं. मग सगळे पोलीस चकित होऊन बघत राहिले, अरे कृष्णा तू इकडे कुठे? पुन्हा असं असं मला त्यांनी स्थानबद्ध करून इकडे आणलेलं आहे. सर तू काय काळजी करू नकोस, तू ये आता म्हणून. कोण होते ते? तो माझा क्लासमेट. अच्छा, म्हणून ते तुम्हाला मराठी शाळेपासून कॉलेजपर्यंत माझा क्लासमेट कुलकर्णी. बर बर. तो तिथे जेलर झाला होता
आणि त्याचा क्लासमेट होता तो कैदी म्हणून कैदी तिथे आला होता. होता. अच्छा, ही एक मोठी गंमतच. गंमत आहे. तर तो मला जेल घेऊन गेला आणि राजकीय कैद्यांच्या Department. वार्डामध्ये त्यानं तो ठेवलं. हा हा. ते गेल्यानंतर बघितलं तर डांगे होते, मिरजकर होते, अच्छा. त्याच्यानंतर तोरळेकर होते, जोगळेकर होते. हे सगळे मोठे सगळे पुढारी दिग्गज. कम्युनिस्ट पार्टीचे तिथं होते आणि ते म्हणाले अरे कृष्णा ये मग तिथं मला बरं वाटलं म्हणजे आता आपलेच लोक. आपलेच लोक आहेत. जे नाशिक जेलमध्ये नाना पाटील वगैरे ते आपलेच ते होते, आपलेच होते. हे आपलेच लोक आहेत. बरोबर मुरारजीनं सगळ्यांना पकडलं होतं ते. बरोबर. मग ती रात्र ओलांडली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा बोलत बसलो आणि चहावर आता येणार म्हणून वाट बघत होतो. तर एक जेलचा अधिकारी दंडा घेऊन असा लेफ्ट राईट करत आला. हा. आम्ही बसलो होतो सगळे डांगे वगैरे आम्ही सगळी मंडळी. कृष्णा मिळसे कौन है? म्हटलं मैं हूँ. चलो साहब ने बुलाया है. मग ते डांगेवर म्हणत बरं कोण बोलवतं बघ जा म्हणून. पण मी गेलो आणि तुमच्या कुलकर्णीनं बरेचसे खाद्यपदार्थ एका टेबलावरती मांडून ठेवले होते. अच्छा. कृष्णा तुझं जे लागेल ना हे सगळं तू व्यवस्थित खा, खाऊन घे. कुणाला काय सांगू नकोस, हा हा. हे खा आणि रोज तुला मी बोलवतो. आणि इतकंच नाही माझ्या घरी घेऊन तुला जेवण सुद्धा देतो पाहिजे. बरं. अरे मी जेलर. जेलर आहे. या जेलचा मालक आहे, मला इथे विचारणारा कोणच नाही आहे. बरोबर. असं हे सगळं चाललंय. आणि रोज तो पोलीस येऊन मला घेऊन जायचा नाश्ता जेलरकडे. करायला. डांगे म्हणाले काय चाललंय काय रे तुझं रोज तो का बोलवतो? मग डांगेला मी सांगितलं तो माझा क्लासमेट आहे, तो मला रोज नाश्ता देतो. नाश्ता देण्यासाठी बोलवतो. सगळे हातात आहे. पण डांगे म्हणाले एक काम कर, त्याला सांग न्यू एज नावाचं आमचं साप्ताहिक आहे कम्युनिस्ट पार्टीचं, ते मला आणून द्यायला सांग. मग त्याला सांगितलं मी तो म्हणाला तो अंक माझ्या घरी टाकायला सांगा, तुमच्या माणसाला कुठल्या तरी कॉम्प्युटरला सांगा की जेलरच्या घरी अंक टाका आणि मी पोलिसाकडून तुमच्याकडे पाठवतो. पण नियमितपणे तो अंक पाठवून द्यायला अच्छा. इतकं त्या कुलकर्णी काम. म्हणजे जेलमध्ये राहून सुद्धा तुम्ही ते कम्युनिस्ट पक्षाला किंवा कम्युनिस्ट पार्टीला मदतच करत राहिलात आणि वरतून पाहुणचार घेतला तो वेगळाच. खरंच छान अनुभव आहे तुमचा. आम्हाला ऐकून खूप गंमत वाटली. जेलला आम्ही एकतर घाबरतो, जेल म्हटलं की भल्या भल्यांची भांबीरी उडते आणि तुम्ही जेल सारख्या ठिकाणी जाऊन अगदी ऑर्थर रोडला जाऊन फेमस जेल नाशिकचं जेल असू दे सगळ्यात जाऊन सुद्धा तिथं पाहुणचार वगैरे घेऊन आलात म्हणजे काय प्रश्नच नाही. आता आणखी एक हायकोर्टानं आमचा अर्ज रिजेक्ट केला. बर आमचा तुरुंगात कायम केला. बर बर मग सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज केला दिल्लीच्या. बर बर. तो अर्ज केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं ऑर्डर दिली की मेन्सिना घेऊन या दिल्लीला. बर मग पोलीस आले आणि आम्हाला दिल्ली जेलमध्ये घेऊन गेले. दिल्ली जेलमध्ये ठेवलं. अरे बापरे तिथे कसलीच सोय नाही तिथे. एक किल्ला होता असा हा. आणि ते असं त्या ह्याच्यात एक मोठा हॉल होता. बर. तर नाना त्याचे देशभरचे सेंद्रिय ह्याचे कैदी आलेले सगळे एकत्रच. बर. एक मोठं सगळ्यात कंटाळवाणा ठिकाण ते. दिल्लीचं जे. मग काय करणार आता इलाज नाही. मग आम्ही झोपलो तिथे आणि गंमत अशी की रात्री 3-4च्या सुमाराला ते गडगड असा हला लागलं सगळं. भूकंपाचा धक्का आला. अच्छा. हां धक्का लागल्यानंतर आता काय करायचं थोड्यात ते थांबलं ते. बर. तर एकटा तिथे काश्मीरकडचा कुठला तरी कैदी होता तो हुक्का ओढत बसला होता. हा हा. तुम्हाला कई को डरते हैं आराम से सो, जब छोटा आता है तब बाद में बड़ा आता है.
अरे बापरे म्हटलं, अजून मोठा यायचा आहे. अजून एक भूकंप यायचा आहे, झोप लागली. झोप लागत नाही. नंतर मग सुप्रीम कोर्टामध्ये मला बोलवलं त्यांनी हम्म. आणि कम्युनिस्ट पार्टीने एक वकील दिला होता. बरं. काय नाव त्याचं, नाव लक्षात नाही, हम्म. पण अतिशय हुशार वकील. तो आला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशासमोर मला त्या चौकानामध्ये उभा केला होता बरं. आणि त्यांना विचारलं. मी सांगितलं त्याला, मराठीमध्ये सांगितलं, हम्म. मराठी भाषा ही घटनेनं मान्यता दिलेली भाषा आहे, बरं. तेव्हा मराठीत बोलण्याचा मला अधिकार आहे. तेव्हा माझं जे काय मत आहे ते मी मराठीमध्ये मांडणार आहे. हे सुप्रीम कोर्टामध्ये सांगणारा पहिला माणूस मी आहे. छान. मग मग त्यानं आमच्या वकिलाला विचारलं, व्हॉट इज स्पीकिंग. हम्म. त्याला मराठी येत नव्हतं. मराठी येत नव्हतं. वकिलाला येते. वकिलाचं माझं ठरलं होतं हे. आमच्या वकिलाला जोरदार सांगितलं, तुमचं घटनेनं मान्यता दिलेली मराठी भाषा आहे, या मराठी भाषेत बोलण्याचा मला हक्क आहे आणि मी मराठीत बोलणार आहे. मराठीतच बोलणार. तो मला दिस इज द फर्स्ट टाइम मी ऐकतोय मला इथे हां हां. असं सांगणारा. काय हरकत नाही, हा मराठीत बोलू दे, मी मुराजीला हे पाठवतो, मेसेज पाठवतो की दुभाषा पाठवून द्यावं हां हां. मुंबईला. बरं. मुराजी तेव्हा पंतप्रधान होता, हां हां. त्या मुंबईला गेला. बरं बरं. मग मुराजीनं काय विचार केला की दुभाषा पाठवून देऊन त्याला मराठीत बोलायला लावायचं, हम्म. म्हणजे हा एक नवीन इतिहास घडवल्यासारखं होईल की मराठी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा बोलू शकतात असं होईल. हां हां. म्हणून त्यानं काय केलं, 2 दिवसात मला सुटकेची ऑर्डर दिली अच्छा. आणि दिल्लीमध्येच माझी सुटका सुटका झाली. झाली. पण आता यायचं कसं, हम्म. तर 2 रुपये दिले त्याने. त्या याने मला ज्याला अंड होतं त्या याने हां हां. 2 रुपये काय करायचे, असं कसं बसं रखडत मुंबईला आलो. मुंबई ऑफिसमध्ये सगळ्यांना भेटल्यानंतर मग सर्व व्यवस्थित. एकंदरीत मराठी माणसानं त्या काळात सुद्धा दिल्लीचं हायकोर्ट हलवलेलं आहे आणि त्या मराठीपायी तुमची सुटकाही झालेली आहे. दिल्लीचं सुप्रीम कोर्ट सुद्धा हलवलेलं आहे. हे जे दिल्लीची सुटका, अटक सत्र वगैरे झालं ते साधारणतः कोणत्या साली झालं? 56 साल असेल. बरं. मग त्यानंतर तुम्ही काय केलं? त्याच्यानंतर ही सीमाचा प्रश्न आला हा, मी ना. तो विचारच होते की सीमा चळवळीत वगैरे काही भाग घेतला का? त्याच्यात काही तुमचं योगदान आहे असं ऐकलंय. आहे, फार मोठं योगदान आहे या हा. सीमा चळवळीमध्ये. काय झालं त्यावेळेला की केंद्र सरकारच्या काही प्रमुख लोकांनी असं ठरवलं की मुंबईचं वेगळं राज्य करायचं, हा. मुंबई शहराचं, शहराचं. हा हा. आणि गुजरातचं वेगळं करायचं, बर आणि उरलेल्या महाराष्ट्राचं वेगळं करायचं, आणि विदर्भाचं वेगळं करायचं. बर बर. असे महाराष्ट्राचे तुकडे करायचे होते. बर बर. त्यामुळे कॉम्रेड डांगे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि संयुक्त महाराष्ट्र समितीने असा निर्णय घेतला की आता आपण लढा सुरू करायचा आणि मुंबई सकट महाराष्ट्र झाला पाहिजे, त्याच्यामध्ये मराठवाडा आला पाहिजे, विदर्भ आला पाहिजे, आणि सगळा भाग मराठी भाषिक जेवढे असतील तेवढे सगळे आले पाहिजे, अशी चळवळ सुरू केली. आणि मग मी त्या चळवळीमध्ये भाग घेतला. आणि तो भाग घेतल्यानंतर मुंबईमध्ये गेलो. मुंबईमध्ये काळा घोडा चौक म्हणून आहे आणि तिथे मोठा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहात भाग घेतला. त्याच्यानंतर तिथे नंतर मग भायखळा जेलमध्ये आणून ठेवलं. तिथे सेनापती बापट आणि ही मोठी मंडळी सगळी तिथं भेटली. आणि तिथून नंतर मग ती एक मोठी गंमतच आहे. सांगा ना, मला आवडेल ऐकायला. हा, तर जेलमध्ये जे कैदी होते त्यांचे आरोप तिथेच एक
नोंद करावी म्हणून एक न्यायाधीश तिथं आला आणि तिथे न्यायाधीश तो चौकशी करायला सगळी याची. म्हणजे जेलमध्येच न्यायाधीश आले. हा न्यायाधीश आला हा हा. आणि मग तो शिक्षा करायचा आणि सुटका असेल तर सुरू टाकायचा. बर बर. आणि गंमत अशी की तो न्यायाधीश बेळगावचा निघाला. अरे वा. आणि त्यानं म्हणाला, तो म्हणाला तुझी पूर्णपणे सुटका झाली आहे, तू आता जा. मला प्रश्न पडला आता जायचं कुठे. अच्छा, म्हणजे तो बेळगावचा होता म्हणून त्याने तुम्हाला लगेचच रिहाई दिली. अच्छा. मग एकटा म्हणाला तू काय काळजी करू नकोस, मी तुला घेऊन जातो. आणि त्यानं मला बाहेर घेऊन जाऊन पार्टी ऑफिसकडे वगैरे आणलं. बर. आणि तिथून नंतर मग मी मुंबईहून पुन्हा बेळगावला आलो. बर बर. अशी ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची सुरुवात अशी झाली माझी. हा हा. त्याच्यानंतर अशा बऱ्याच हे झाल्या आणि बेळगावमध्ये आता सीमा प्रश्नासाठी आम्ही समिती केली आणि त्या समितीनं सत्याग्रह सुरू केला बर. आणि जोरदार चळवळ सुरू केली. जवळजवळ 836 गावं बर. मराठी भाषिक हा हा. ही या कर्नाटकामध्ये दाबण्यात आली. बर. आणि ही सगळी महाराष्ट्रात गेली पाहिजे ही आमची चळवळ होती. बरोबर. संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणून स्थापन केली. हा हा. त्या समितीचा मी सेक्रेटरी होतो. बर. आणि फार छान चालली आमची चळवळ. आणि नंतर मग आता चितळे म्हणून होते पुण्याचे, बाई चितळे, बर. ते आमचे मार्गदर्शक. आणि जयवंतराव टिळक हे टिळकांचे नातू, केसरीचे संपादक, हा हा. तेही आम्हाला सहाय्य करायचे. बर. आणि नंतर हे सगळं आम्हाला करताना चितळे म्हणाले आता एक मार्ग आहे, साराबंदीची चळवळ आपण सुरू करू. हे सरकार आम्ही मानत नाही, म्हैसूरचं सरकार आम्ही मानत नाही आणि म्हणून यांना आम्ही सारा देतो. म्हणून आम्ही 100 गावं निवडली आणि 100 गावामध्ये प्रचार करून सगळे करून साराबंदीची चळवळ सुरू केली. त्यावेळेला लातूरहून उद्धवराव पाटील आले होते बेळगावला, ते या चळवळीत भाग घेण्यासाठी. ते आणि मी दोघे आम्ही मुख्य. आम्ही येळूरला साराबंदीची चळवळ सुरू करण्यासाठी येळूरला गेलो. येळूर मोठं गाव आहे, इथून 10 मैलावरती. आणि 100% मराठी आहे. आणि तिथं चळवळ सुरू केली साराबंदीची आणि प्रत्येक घरातल्या लोकांनी ठरवलं काही झालं तरी सारा द्यायचा नाही. आणि नंतर लुईस म्हणून एक DSP होता, तो सगळे पोलीस बंदुका घेऊन दंडुके घेऊन आता सगळे पोलीस जबरदस्तीनं सारा वसूल करण्यासाठी आले. अच्छा. तर उद्धवराव आणखी मी दोघांनी एका घरात पोलीस प्रवेश करताना आम्ही अडवलं. त्यांनी उद्धवरावला बाजूला केलं आणि मला ओढून आणलं आणि माझ्या पाठीवरती दंडुक्यानं सपासप वार केले आणि असे लांब लांब वळ उठली पाठीवर. पाठ सगळी सुजून गेली. आणि नंतर मला त्यांनी अटक केली आणि नंतर मग पुन्हा बेळगावला घेऊन आले येळूरहून. आणि नंतर मग कोर्टात नेलं दुसऱ्या दिवशी, साराबंदीला हे करतोय म्हणून लोकांना सारा. मग कोर्टाला मी दाखवलं पाठीचं हे या लुईसनी मला मारलेलं आहे आणि याच्यावरच खटला घातला पाहिजे म्हणून. माझ्यावर कसला खटला घालता, मी काय कोणतं हिंसात्मक कुठलं काम केलेलं आहे, काहीच नाही, तर मला यांनी मारलं. मी पाठ दाखवल्यानंतर तो घाबरला तो जज आणि तो मला ताबडतोब हॉस्पिटलला पाठवा. आणि मग पोलीस मला हॉस्पिटलला घेऊन गेले. तेव्हा त्या लुईसनं हॉस्पिटलला कळवलं त्याला ॲडमिट करू नका, मलमपट्टी करा आणि त्याला पाठवून द्या. तर ॲडमिट केलं तर पुन्हा ती केस स्ट्रॉंग होईल, लुईसवरती जास्त हे होईल, त्याच्या विरुद्ध पुरावा होईल.
मग त्यांनी पुन्हा मला आणलं आणि केस चालू झाली. बर केस चालू झाल्यानंतर माझ्याकडून काही गुन्हा घडला नाही म्हणून मला सोडून दिलं. ती सारामतीच्या चळवळीची महाराणीची. त्याच्यानंतर माझे वकील मित्र होते बरेचसे, ते म्हणाले पिंगसे हे एवढ्यावर थांबायचं नाही, तुला मारलेत ना, ज्या लुईसने तुला मारले त्याच्यावरती तू केस घाल. बर बेकायदेशीरपणे यांना मारले आणि त्या काळामध्ये त्याची बदली कलकत्त्याला झाली बर लुईसची. कारण लुईस हा या भागामध्ये अगदी हे झाला, अप्रिय झाला. बर ते लोकांना त्याची कार्यपद्धती आवडली नाही. कार्यपद्धती आवडली नाही आणि हा लोकांना मारायचा, त्रास द्यायचा म्हणून त्याची बदली झाली. बर तर मग केस घातल्यानंतर तो आला बेळगावला पुन्हा केस यायचा आणि पहिल्यांदा माझे आभार मानले. पण तू केस घातलास म्हणून मी बेळगाव आलो, माझी सगळी फॅमिली बेळगावमध्येच आहे. काय सांगते. म्हणजे एखाद्याला केस घालावी आणि त्यातून पण त्याचं भलं व्हावं असं काहीसं झालं तुमच्या बाबतीत झालं आणि त्या जेलरच्या बाबतीत पण झालं. आतापर्यंत जवळजवळ 2-2.5 तास तुमच्या या चॅनलनं माझी मुलाखत घेतली, माझं ऐकून घेतलं सगळं, प्रश्नोत्तरं झाली, खूप चर्चा झाली. त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद. नाही, तुमच्यासारख्या चिरतरुण अगदी देवानंदलाही लाजवेल अशा चिरतरुण व्यक्तिमत्वाच्या सोबतीत संपर्कात आम्ही आलो. तुमच्याकडून आम्हाला खूप शिकण्यासारखं मिळालं. खरंच तुमचा सहवास लाभला, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद अप्पा. धन्यवाद.